तिवसा तालुक्यामध्ये लिलाव न झालेल्या रेती घाटातून रेतीची खुलेआम तस्करी होताना दिसत असून यावर तिवसा महसूल व पोलीस विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने रेतीची दिवसाढवळ्या तस्करी होत आहे। 11 फेब्रुवारी रोजी कच्च्या रस्त्याने जाणाऱ्या रेतीच्या ट्रकचा धूळ उडाल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका युवा ट्रॅक्टर चालकाचा घटनेनंतर 12 तासांनी मृत्यू झाल्याची घटना तिवसा तालुक्यातील धामंत्री येथील रेती घाटात घडली। या प्रकरणी तिवसा पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून संकेत मारुतराव भगत वय 21 वर्ष असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे। तो नेहमीप्रमाणे गुरुवारी धामंत्री येथील रेती घाटात रेती घेत होता। याच ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड येथील 4 युवक दारू पिण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत आले होते। रेती घाटातून कच्च्या रस्त्याने रेतीने भरलेला ट्रक घेऊन जात असताना ट्रकच्या चाकांचा धूळ उडाल्यामुळे त्याच्यात वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यात संकेतला छातीत गुप्त अंगात व डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला गुरुवारी रात्री उशिरा तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी चौकशीचे वेगाने चक्रे फिरवीत यातील एका संशयित आरोपीला अटक केली। त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, तर इतर आरोपींच्या मार्गावर तिवसा पोलीस आहेत। मात्र या प्रकरणामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून या अवैध रेतीची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांतून केली जात आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।